उन्हाळ्यात शेतकऱ्यांना आधार मिळावा आणि नगदी पिके घेता यावीत या उदात्त हेतूने जलसंधारण विभागामार्फत महाड तालुक्यातील कार्श नदीवर शिवतर येथे सिमेंट कॉन्क्रीटचा बंधारा बांधण्यात आला. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वर्षभरातच या बंधाऱ्याला मोठी गळती लागली आहे. परिणामी राज्य शासनाची पाणी अडवा पाणी जिरवा ही घोषणा केवळ हवेतच विरल्याचे चित्र दिसत असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उन्हाळ्यातील पाणी टंचाई दूर व्हावी, जनावरांना पिण्याचे पाणी मिळावे आणि शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची पिके घेऊन आर्थिक प्रगती करावी या उद्देशाने गेल्या वर्षी या बंधाऱ्याचे काम करण्यात आले. मात्र पावसाळा संपत नाही तोच या बंधाऱ्यातून पाणी वाहून जाऊ लागले आहे. निकृष्ट गुणवत्तेमुळे बंधाऱ्यात पाणीच साचत नसल्याने शासनाचे मूळ उद्दिष्ट पूर्णपणे कोलमडले आहे. 18 व 19 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान या बंधाऱ्याचे काम अर्धवट असल्याने नदीचा प्रवाह थेट शेतात घुसला. यामध्ये स्थानिक शेतकरी भाऊ परशुराम साळुंखे यांची संपूर्ण जमीन नापीक झाली आहे. साळुंखे यांनी माणगाव येथील जलसंधारण उपविभागीय कार्यालयात वारंवार तक्रार करूनही ना बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले ना त्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळाली. महसूल विभाग आणि जलसंधारण विभाग या दोघांनीही याकडे पाठ फिरवल्याचा आरोप साळुंखे यांनी केला आहे. माणगाव येथील जलसंधारण उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या गुणवत्तेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची चर्चा परिसरात आहे. ठेकेदारानं निकृष्ट साहित्य वापरल्यानं बंधाऱ्याला गळती लागली असून यामुळे केवळ ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे खिसे भरले गेले, पण शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून उमटत आहे. आता या बंधाऱ्याची दुरुस्ती केली तरी ही गळती थांबणार का, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि बाधित शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. जनोदयकरिता मिलिंद माने, महाड.